मराठा समाजाला सरकारला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांच्या जमिनी आणि कारखाने आमच्या नावे करावेत। ओबीसी आंदोलकांचं राज्य सरकारला खुलं आव्हान। राजेश टोपे यांनी घेतली ओबीसी आंदोलकांची भेट। सामंजस्याने हा प्रश्न सुटावा, कुठेही तेढ निर्माण होऊ नये। भेटीनंतर टोपेंचं आवाहन। अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक घेणार गिरीश महाजन यांची माहिती। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिल्याचंही केलं स्पष्ट। वरळीमध्ये मनसेचे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात फलक। आदित्य ठाकरे यांना विधानसभेत पाडणार असा फलकावर आशय। विधानसभेला संदीप देशपांडे यांना जिंकवण्याचा निर्धार व्यक्त। आदित्य ठाकरे आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार। पेपरफुटी संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। जीएसटी काउन्सिलची महत्त्वपूर्ण आज बैठकीला अनेक राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित राहणार। अर्थमंत्री अजित पवार मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती। परीक्षा आता एकत्रित घेतल्या जातील। एकाच वर्गामध्ये बसणार विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी। कॉपीमुक्त परीक्षेचा सोलापूर विद्यापीठाचा नवा पॅटर्न। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान कोल्हापुरातील 16,000 रिक्षा आणू। टॅक्सी चालक संपावर। पासिंग दंडाविरोधात संपाचं हत्यार। खरीप 2020 सालातील पीक विम्याची 25 जून रोजी होणार सुनावणी। शेतकऱ्यांच्या विमा भरपाईचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता। धाराशिवमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुधाच्या 40 नमुन्यांची तपासणी। 39 अहवाल समाधानकारक। नांदेड जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी। दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला। खरीपाच्या पेरण्यांना वेग येणार। तोरणमाळमध्ये पावसानंतर दरड कोसळली। दरडीचा भराव बाजूला करून पर्यटक काढत आहेत मार्ग। जळगावच्या भुसावळ एमआयडीसीला जोडणारा पक्का रस्ता नाही। नव्या रस्त्यासाठी वर्षभरापूर्वीच 20 कोटींचा प्रस्ताव, मात्र अद्याप उद्योग मंत्रालयाकडून निर्णय नाही। अहमदनगरामध्ये 3 वाहनांचा भीषण अपघात। ट्रेलर आणि ट्रकच्या चालकांचा जागीच मृत्यू, तर कारमधले दोघे जखमी। शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचा आज वाशिम जिल्ह्यात शेवटचा दिवस। उद्या पालखी मराठवाड्याच्या दिशेने मार्गस्थ होणार।